नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मानिनी आणि विक्रमची मॅरेज अॅनिव्हर्सरी असते. मानिनी केक बघून बोलते की सहजीवनाची 30 वर्ष. विक्रम बोलतो की केक मध्ये काय लिहिलंय बघ. मनू आणि विकी. कमाल आहे ना तुझी पोरं, लक्षात ठेव. मानिनी हसूनच बोलते, काय रे, आई बाबांची तर खिल्ली उडवतात तुम्ही. पार्थ बोलतो की केक कोणी आणला आहे, या दोघींनी. पिहू मध्येच बोलते की एक मिनिट, तुम्ही केक कट करा, मला तुमच्या सगळ्यांचा टॉप अँगल वरून व्हिडिओ काढायचा आहे मस्त. जीवा बोलतो, काढ, बिंदास काढ जा. पिहू मिथुन काकाला बोलते की बाबा तुमचा फोन द्या ना पटकन. मिथुन काका बोलतो की घे घे, मस्त काढ, आय लाईक दिस. विक्रम आणि मानिनी एकत्र केक कट करत असतात तेव्हा नंदिनी मध्येच बोलते की एक मिनिट एक मिनिट. सर्व विचारतात काय, तेव्हा नंदिनी बोलते, सॉरी बाबा आई, आईने तुमच्यासाठी पत्र लिहिले आहे. बाबा प्लीज तुम्ही सगळ्यांसमोर हे पत्र वाचून दाखवा. विक्रम पत्र वाचतो तर इकडे पिहू फोटो काढत काढत वरती जाते. तेव्हा तिला तिथे आत्या पकडून बोलते की तुला माहित नाही आहे मी इथे का घेऊन आली आहे ते. पिहू बोलते की नाही माहिती, जाऊ दे ना मला. आत्या बोलते ती जाशीलच, पण जायच्या आधी एका प्रश्नाचं उत्तर दे. पिहू, नेमकं काय झालं आहे, तुला मला बघून सतत का घाबरत असते पिहू. पिहू जरा घाबरूनच बोलते की कशाबद्दल बोलते आहेस तू. आत्या रागावूनच बोलते की तुला चांगलंच माहिती आहे तुला फिट्स का आल्या, आणि फिट येण्याआधी मानिनी मामीना काय सांगणार होतीस तू. पिहू बोलते, मानिनी मामीना मी काही नव्हती सांगणार होती. आत्या बोलते की खोटं बोलू नको, मी नीट विचारते, मला नीट उत्तर दे. तुला चांगलंच माहिती आहे, आणि जे माहिती आहे ना ते माझ्याबद्दल माहिती आहे, हो ना. पिहू बोलते मी ते. आत्या बोलते मी मी करू नकोस. पिहू, मला चांगलंच माहिती आहे, त्या दिवशी माझ्या खोलीच्या बाहेर तू होतीस आणि तुझ्या हातातून ती कुंडी पडली, बरोबर आहे की नाही. आणि आत्या तिला मारायला जाते तेव्हा पिहू घाबरून बोलते की सांगते सांगते, मी ऐकलं ते. तू कोणत्या तरी दीपकला सांगून नंदिनी वहिनीला तिच्याच लग्नातून किडनॅप केलं. आत्या जरा टेन्शन मध्ये येऊन बोलते की हे ऐकलं तू, आणि खाली जाऊन सगळ्यांना तू हेच सांगणार आहेस का. आणि खबरदार, जर कोणाला काही सांगितलं तर माहिती आहे ना हे घर कोणाच्या मालकीचं आहे, माझ्या मालकीचं आहे. माझ्या विरोधात कोणाला काही सांगितलं ना पिहू, तर बघ मी काय करते. तुला, तुझ्या आई बाबांना आणि श्रेयाला या घराच्या बाहेर काढेल. मग कुठे राहाल, काय कराल, तू सांगशील. पिहू रडतच बोलते की नाही सांगणार, मला जाऊ द्या. आत्या लाडीगोडीने बोलते की गुणी बाळ आहे ते माझं, खरंच गुणाची. कुणाला काही सांगायचं नाही बरं का पिहू. आणि या फ्रॉक मध्ये किती गोड दिसते तू. आईला सांग, मावशीने दृष्ट काढायला सांगितली. पिहू बोलते सांगते सांगते, आणि तिथून जाते. आत्या बोलते की घरात कोणाला प्रेमाने बोललेलं काही कळतच नाही, प्रत्येकाला फक्त धाकाची भाषा कळते. इथे दुसरीकडे मानिनी आणि विक्रम केक कटिंग करतात तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवतात. मानिनी आणि विक्रम एकमेकांना केक भरवतात तर तिथे पिहू आलेली असते आणि नंदिनीचे लक्ष पिहूकडे जातं. आणि पिहूला बोलते की काय झालं, तुझा तर केकवरती डोळा होता ना, मग गायब कुठे झाली अचानक, घे केक खा. तर पिहू घाबरूनच मिथुन काकाला फोन देते आणि तिथून निघून जाते. तर इथे रम्या बोलते की मामी, तुमचं रिलेशन कसं ग्रोथ झालं हे सगळं आम्हाला ऐकायचं आहे, प्लीज बोला ना तुम्ही. विक्रम बोलतो की बोलतो बोलतो, पण पहिलं मानिनी सुरुवात करेल. मानिनी बोलायला सुरुवात करते की खूप छान वाटते मला, ही सगळी आपली माणसं, हवी हवीशी वाटणारी माणसं, आपण सगळे असे एकत्र बसले, खरं तर दिवाळी असल्यासारखं वाटतंय मला. आणि हा आनंद मला माझ्या सुनामुळे, लेकामुळे आणि यांच्यामुळे मिळालाय, त्यामुळे थँक्यू खरंच मनापासून. आज आता मुलं मोठी झाली आहे तर आज मी असं काहीतरी सांगणार आहे की जे आजपर्यंत मी कधी सांगितलेलं नाही आहे. मी विक्रमचं पहिली चॉईस नव्हते. सगळेजण बोलतात काय. मानिनी बोलते दुसरा होते. सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि ती बोलते खरंच, पण आता इतक्या वर्षांनी मला असं वाटते की कधी कधी आपल्या आयुष्यात असा पहिला डाव हुकतो ना, पहिल्या प्रेमासारखा किंवा पहिल्या पावसासारखं म्हटल्यावर चौघांना ते डिवोर्स फाईल करून आल्यावर पाऊस आलेला असतो ते आठवतं. मानिनी बोलते की कारण तो पहिला चॉईस आपल्या आयुष्यात खूप पटकन येतो, आपल्याला न कळत, आणि मग आपल्याला कळेपर्यंत, शिकेपर्यंत, सवरेपर्यंत वेळ आणि माणूस दोन्ही हातातून सुटतं.
तेव्हा नंदिनी जीवाला आठवतं की नंदिनी बोलते की माझा जीव पूर्णपणे तुमच्यात अडकण्याच्या आत सही करून टाका सही प्लीज. तर इथे दुसरीकडे सुद्धा काव्य आणि पार्थला आठवतं की पार्थ बोलतो की सही करा. अजून एखादा दिवस जरी तुमच्या सुंदर एफर्ट्स बघत राहिलो तर तुम्हाला सोडून देणं कठीण जाईल काव्या. मानिनी बोलते की मग आपल्याकडे जे राहतं ते गोड शहाणपण, आणि त्या शहाणपण दिव्याच्या उजेडाखाली मग आपल्याला दुसरा माणूस भेटतं, आणि हा दुसरा माणूस आपल्या आयुष्यातला पहिला माणूस असू नये हा बहुतेक देवाचाच प्लॅन असतो. आता हे चौघजण परत मागे आठवणीत जातात. मानिनी बोलते की आणि मग अनेकदा दुसऱ्या माणसाला आपण अगदी पहिल्यांदा भेटतो, असं भेटतो, त्याला जाणून घेतो, ओळखायला लागतो, आणि मग सुरू होतं ती खरी लव्ह स्टोरी, जशी माझी आणि विक्रमची लव्ह स्टोरी. आणि मला तर असं वाटतं की लव्ह स्टोरी, प्रेम हे कधी 50-50 नसतं, म्हणजे तसं ते नसावं. प्रेम हे नेहमी 60-40 असतं, एकाचं थोडं जास्त. आमच्या बाबतीत 60% प्रेम विक्रमने माझ्यावर केलंय. यांच्या माझ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि राहील. माझं प्रेम जे होतं ते 40%, पण विश्वास मात्र होता तो 100%. विक्रम माझेच आहेत आणि माझेच राहतील हा विश्वास. तुटला तर जोडला जाईल हा विश्वास. भांडलो रुसलो एकमेकावर तरी हा विश्वास. विक्रम बोलतो येस. मानिनी बोलते की विक्रम त्यांच्या प्रेमाचा बोट धरला आणि मी विश्वासाचा, आणि आलो की इथवर. बापरे, 30 वर्ष कशी गेली ते कळलंच नाही का हो. आणि जेव्हा माझे केस पिकतील, यांना कवळी येईल, आणि माझ्या या गोड सोनाच्या हातात लहान लहान मुलं असतील, तेव्हा आपण परत सेलिब्रेट करूया. तेव्हा सुद्धा मी हेच म्हणेन, विक्रम माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे. आता फक्त 30 पावसाळी झाले आहेत, 70 बघायचे आहे आपल्याला अजून. मध्ये साथ सोडायची नाही. हा विकी. आणि ती भावूक होते. विक्रम बोलतो की किती छान बोललीस ग. आता मला सगळ्यांसमोर सांगावंसं वाटतंय की परत तू मला प्रेमात पाडले. आणि सर्वजण टाळ्या वाजवतात. विक्रम बोलतो की मला आधी वाटायचं प्रत्येक लग्नामध्ये भांडणं रुसवं हे येतच राहतात, त्यामुळे लग्न सेकंड चान्स डिझर्व करत पण नाही. आता मला वाटते लग्न इट्स सेल्फ इज सेकंड चान्स एव्हरी डे. लग्न म्हणजे स्वतःला आणि नात्याला रोज दिलेला सेकंड चान्स. लग्न म्हणजे ना सगळ्यात सुंदर व्यसन असतं, व्यसन. हा म्हणजे अर्थात म्हणजे सगळ्यांचेच लग्न काय आमच्यासारखं लव्ह मॅरेज नसतं. काहींचं अरेंज असतं, काहींचं मनाविरुद्ध असतं, पण आता आयुष्यभर हाच आपला जोडीदार विधिवत मान्य करून, म्हणजे लग्न आणि आपल्याला जोडीदाराची लागलेली सवय म्हणजे संसार. मला तर लग्नापेक्षा संसार जास्त आवडतो. त्यात तर खरी गंमत असते. एकदा काय आपल्याला आपल्या माणसाचं व्यसन लागलं की नाही, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा, तुमचा माणूस तुम्हाला सतत आठवत राहतो, खास करून त्याच्या वाईट सवयी, त्याचा कलकट्टा अवतार. आणखीन बेटर, आता कुठेही दूरवर गेलो ना तर तिथल्या 5 स्टार हॉटेलच्या त्या मऊ मऊ गादीवर मला शांतपणे झोप लागतच नाही, कारण इथे माझ्या बाजूला माझ्या मनूचं एका लयीचं सूर असणार असं घोरणं नसतं ना. तर इथे काव्याला पारचं घोरणं आठवतं. मानिनी बोलते की तुम्हाला पण वाईट सवय आहे बरं का. आता तुम्ही जर का पसारा घातला नाही तर मी आवरू काय. तेव्हा नंदिनीला पण आठवते की जीवा कसा पसारा करतो ते. विक्रम बोलतो की हीच तर संसाराची गंमत आहे ना. तुम्हाला सांगू का, मी बाहेरचे सगळं खायला आवडतं, तरी माझा जीव खऱ्या अर्थाने शांत होतो ते घरच्या माझ्या बायकोच्या हातचा वरण भात खाऊन. त्यामुळे तुमचा जोडीदार, तुमचा पार्टनर हा तुमचा वरण भात असतो हे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येकाने शोधावा आपला वरण भात. 30च काय, मग 300 वर्ष सुद्धा संसार टिकेल. मिथून काका बोलतो की मला तुमचं बोलणं पटलं. आय लाईक दिस. आणि जे जे लोक डिवोर्स घ्यायचा विचार करतात ना, त्यांना तुमच्या समोर आणून बसवलं पाहिजे. नाहीतर त्यांच्या संसाराच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे हे बोललात ना, धडा म्हणून असायलाच पाहिजे. आय लाईक दिस. चला चला तुम्हाला गिफ्ट दाखवतो. मानिनी बोलते की गिफ्ट कशाला भाऊजी, आणि ते गिफ्ट बघायला जातात. इथे चौघांना मानिनी आणि विक्रमचं बोलणं आठवतं. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.